नमस्कार मंडळी. लॉजिकलेस टेन्शनला दूर सारण्यासाठी हास्याचं मॅजिक घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संभार. आपल्या अभिनय चलाखीनं हास्याची जादू दाखवणाऱ्या सगळ्या हास्यवीरांचं जोरदार स्वागत आहे. यांना कमेंट्सचा जादुई कानमंत्र देणाऱ्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचंही स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज हनीमूनच्या एपिसोडमध्ये भलताच ट्रॅक येणार आहे, पण त्यामुळे हास्याचा TRP वाढणार हे मात्र नक्की. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आपल्या समोर येत आहे दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. हॅलो प्रसाद सर. अरे आज पहिला मी ही आहे. हॅलो सई मॅम. हाय. म्हणजे सजवलेला बेड, रोमॅन्टिक म्युझिक, असं एक सुंदर वास, सजलेला मी, हे 2 हंस. यावरनं तुम्हाला कळलेलंच असेल की आज एका मुलाची मज्जा आहे. प्राजू, यू रिअली मिस्ड इट. म्हणजे आज रिअली मिस्ड इट. म्हणजे आज म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. आज मी हनीमूनला आलोय आणि काय म्हणजे मी खूप खुश आहे. मी खूप खुश आहे, कारण माझी लाईफ पार्टनर क्रिएटिव्ह आहे. क्रिएटिव्ह लाईफ पार्टनर कशी सुंदर असायला हवी, सुशील असायला हवी, शालीन असायला हवी, त्याचबरोबर ती क्रिएटिव्ह सुद्धा असायला हवी. याचं कारण म्हणजे असं लाईफ असं नाही राहत. लाईफ असं क्रिएटिव्ह होतं, यु नो. संसार असा क्रिएटिव्ह होतो, घर असं क्रिएटिव्ह लागतं. हनीमून पण असं एकदम क्रिएटिव्ह होतो. खरोखरच्या हनीमूनला आलीये. प्लीज प्लीज मला आता तरी सोडा. नाही, मी हनीमूनचा सीन नाही लिहिते, मी खरंच हनीमूनला आले आहे. हा माझा असिस्टंट आहे ना, तो देईल एपिसोड. हा प्लीज मला आजचा दिवस, हा प्लीज सोडा. हा ओके, बाय बाय बाय. मला वाटलं असंच होणार आहे काय सगळं पुढे. अरे यार प्रिया, काय करू यार मी तुझं. प्रिया यार, तू केवढी गोड आहेस प्रिया. काय तुझ्या खळीत मी माझ्या प्रेमाची लांबी भरू का ग. सुहागे रात है, घूंघट उठलेला आहे, सिमट रही है तू शर्मा के अपनी बाहों में. प्रिया प्रिया, मला खरं सांग, माझ्या डोळ्यात तुला आता काय दिसतंय. भाईंदर. भाईंदर भाईंदर दिसतंय माझ्या डोळ्यात. फुगल मॅप्स लावलेत की काय. सॉरी एकच मिनिट दे मला फक्त एक. ओके 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 हा घे घे घे. हॅलो, भाईंदरला राहतो तो. भाईंदर, अरे असं कसं लागत नाहीये. सेटच्या शेजारी घर आहे त्याचं, त्याच्या घरी जा आणि चेक करा. हा अरे यार, मग आता काय करायचं. हा ठीक आहे, बघते काय ते. काय गे ठेव ठेव. काय 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 झालं काय. कोण राहतो भाईंदरला. काय झालं. अरे माझा असिस्टंट आहे ना. अच्छा अच्छा अच्छा. मी सिरियल लिहिते ना, NK2. हा NK2. नांदू का नको नांदू. तर
त्या सिरियलसाठी मी असिस्टंट नेमला होता आणि त्याने आज एपिसोड देणं गरजेचं आहे कारण की मी इथे आहे पण त्याचा फोन लागत नाहीये आणि तो घरी सुद्धा नाहीये आणि आता नाईट शिफ्ट लागली आहे आणि सीनच नाहीये आणि अख्खं शेड्यूल तिकडे आणणार आहे आता. कशाला पॅनिक होतेस? येईल तो, काही काळजी अरे करू नको. कसा येईल तो? हो तो फोनही त्याचा फोन बंद आहे. येणार तो, तू नको टेन्शन घेऊस, येणार तो. ये मलाच आता लिहायला लागणार आहे आता. लिहायला लागणार आहे म्हणजे प्रिया प प प प ए हॅलो. हो, माहिती आहे मला. अरे हनीमून पे तू लॅपटॉप काढतेस हा? हे लक्षात घे. प्रिया नाही नाही प्रिया, ज्या लॅब्सवर माझं डोकं पाहिजे त्या लॅब्सवर टॉप आहे. असं झालंय. मला 5 मिनिटं दे अंकू. अरे यार 5 मिनिटं. प्रिया, काय फालतूगिरी? 5 मिनिटानंतर तूच माझा लॅपटॉप. अगं पण यार तू इथे सीन लिहिणार आहेस का आता? What are you doing? हे बघ, प्रोफेशन इज प्रोफेशन, हनीमून इज अदर ऍक्टिव्हिटीज. अदर ऍक्टिव्हिटी का अदर ऍक्टिव्हिटी? अरे म्हणजे ते अरे खूप तयारी केली यार मी अदर ऍक्टिव्हिटीची. ओंकार, अरे नाईट शिफ्ट लागली आहे तिकडे. ही पण नाईट शिफ्टच आहे की नाही? हो पण तिकडे अख्खा क्रू थांबलाय. 60 जण ताटकळतायत तिथे. 61 लोक तात्काळतायत. 60 जणांचा क्रू आहे ना, तू काय बोलतोयस? अगं एक मी आहे ना, 61 मी तात्काळतोय. ओके कळलं का? हे काय 5 मिनिटं दे मला प्लीज प्लीज प्लीज. 5 मिनिटं नको ना. 5 मिनिटं दे. चल असं नको ना यार प्रिया, यार मी सुट्टी घेऊन आलोय की नाही? हो की नाही? सुट्टी मी पण घेतली होती पण आता माझ्या असिस्टंटने माती खाल्ली, त्याला मी काय करू शकत. अरे मी काय करायचं मला सांग ना. तू 5 मिनिटं दे फक्त मला. 5 मिनिटं दे, मग नंतर मी अख्खी रात्र तुझीच आहे. हा 5 मिनिट. ठीक आहे आता. चल वा प्रिया. ला 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 ला. हा, ओंकार दूध पितो आणि त्या दुधातलं विष पिऊन तो अस्वस्थ होऊ लागतो. ए काय बोलते? काय बोलते? अरे सिरियल मधला ओंकार, तू नाही. सिरियल मधला कोण ओंकार? म्हणजे आमच्या हिरोचं नाव पण ओंकारच आहे. तुमच्या हिरोचं नाव ओंकार आहे? हो ऍक्च्युली आपल्या लग्नाची बोलणी चालली होती ना, हा. तेव्हा हे कॅरेक्टर फायनल होत होतं. हा? तर तुझंच नाव ठेवलं हिरोला. तू कशी गुंडू पप्पी आहे काय एकदम? म्हणजे ते ना बाबू पांडाच आहेस तू. 5 मिनिटं थांब. थांबतो मी 5 मिनिटं थांबतो. गंमत बघ ना. काय 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 गंमत काय? ह्या ओंकारचा पण आज हनीमूनचाच सिक्वेन्स आहे. कुठला तरी ओंकार हनीमून करतोय. चांगला आहे, चांगला आहे. ठीक आहे. असं छान सुचलं पाहिजे म्हणजे असं ऑडियन्स सिरियल बघताना त्यांचा घास ताटापासून तोंडापर्यंत जाईपर्यंत मध्येच ओल्ड झाला पाहिजे असा सीन पाहिजे काही. मी सुचवलं असतं ग तुला, पण माझ्यासमोर एवढं छान पंचपक्वान्न ठेवलेलं असताना दुसऱ्या ताटाकडे माझं लक्ष का असायचं? थांब ना ओंकार, थांब ना जरा. काय? थांब ना तुझ्या भावनांना थोडा आवर घाल ना. भावनांना काय आवर घाल? हनीमून पे आहे, हनीमून पे भावनांना आवर घाल. सोच म्हणजे तू विचार कर, हनीमून पे भावनांना आवर घाल म्हणजे पोहायचं पण आहे पण चड्डी पण नाही ओली झाली पाहिजे. ऐसा नाही, हनीमून पे आहे. 5 मिनिटं दे मला. माझं आता सुचलंय, मी पटकन लिहिते आणि आपण कंटिन्यू करू. 5 मिनिटं? हा 5 मिनिटं. 5 मिनिटं? 5 मिनिटं. 5 मिनिटं मग पण घे तू 5 मिनिटं. हा, 5 मिनिटं. 5 मिनिटं घे तू. व्हायचे 5 मिनिटं व्हायचे. हा ठीक आहे, तू पटकन. हा हा मेल केलाय सीन, चेक करा आणि प्रॉपर ट्रीटमेंट द्या सीनला प्लीज. 1.5 तास लागेल ना हा सीन उरकायला? हा अर्ध्या तासात फ्री होईन मी, मग मी पुढचा सीन लिहिते. अर्धा तास का? अर्धा तास अरे नाही रे ओंकार. नाही रे ओंकार म्हणजे
आधी असं सांगायला लागतं ना म्हणून. तू 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 मला नाही माहिती यार. बस बस तू बस बस म्हणजे बस, मी इथेच आहे. तुला माहितीये तुला बघितल्यापासून मला तू केवढी आवडतेस. केवढी आवडते. मला खूप आवडतेस तू. हो. ए माझ्या हृदयातून तुला काय ऐकू येत आहे. फोनची रिंग. फोनची रिंग. फोनची रिंग. एकच मिनिट. 2 मिनिट. 2 मिनिटं. एडीचा फोन आहे प्लीज. उचल उचल. काय रे पायस. हा बोल बोल. प्रस्तावना नंतर कर. बोल काय ते मुद्द्यावर ये. विषाच्या बाटलीवरती काय लिहित. अरे विषाच्या बाटलीवरती पॉइझनच लिहिणार ना का पायस लिहिणार आहे. विषाच्या बाटलीवरती अख्ख्या इतिहासात सिरियलच्या दुसरं काही लिहिलंय का. काय फालतू प्रश्न विचारता रे. डिक्शनरीत बघून लिही स्पेलिंग. मी सांगणार नाहीये. भयस माझं डोकं फिरवू नको. मी तिथे येऊन मारेन तुला. फालतू कामांसाठी फोन करू नका रे मला. ठेवा मी मीटिंग मध्ये. मीटिंग नको म्हणूस तू. बाकी तू काही मूर्ख असतात रे. आय नो. मूर्ख असतात ऍब्सोल्युटली. येस. सगळं रायटरनी द्यायचं. काही डोकी लावत नाही. बरं हरकत नाही. चॅनलचं प्रेशर असतं ना रे त्यांच्यावर. आय नो आय नो आय नो. म्हणून प्रत्येक गोष्टीत विचारत बसतात ते. ये. अरे पण बिंडोक आहेत का. म्हणजे काय बेसिक गोष्टी कशा विचार. हे सगळे एडीज आहेत ना आमच्या सेटवरचे. हे हे बे, हे आपल्याला काय करायचंय. आपल्याला काय करायचंय. चल चल. कुठे चल. चल. काय मला उचलून घे असं आहे काय. हे काय जेस्चर आहे. रोमांस चालू आहे ना. चल म्हणजे काय. जरा असं नको ना यार प्रिया. चल चल. काय करतेस यार. रोमॅन्टिक होऊ दे. थोडं रोमॅन्टिक होऊ दे ना. ओके. हनीमून आहे की नाही. माझा पहिलाच आहे. मग जरा रोमॅन्टिक होऊ दे. माझाही पहिलाच आहे ना असं बोलशील. अगं पण मग तू चल चल करतेस. घाई नको ना करू. बरं ठीक आहे. हा कशाला घाई करवतीस. आता अर्ध्या तासात त्यांचे फोन यायला लागणार ना. का फोन येत आहेत मला कळत नाहीये यार त्यांचे. अरे आमचा डिरेक्टर फास्ट आहे रे. तो चेपवतो सीन. मी काय करू. तो रपारप मिनिटं काढतो फक्त. आता मी हा सीन पाठवलाय ना 1.5 तासाचा सीन आहे. पण तो अर्ध्या तासात मला फोन करणार. मॅडम सीन दो. मास्टर काढून झालाय. क्लोजेस मी नंतर काढतो. मॅडम सीन दो. अरे सीन दो काय सीन दो. कॉम्बिनेशनचे सीन्स आहेत. आज जर सगळे आर्टिस्ट एकत्र मिळाले तर त्याचं एकदम सगळ्यांना एकत्र घेऊन मास्टर्स काढेल. मग नंतर क्लोज काढेल. आणि जरा थांब. तुम्हाला हे का सांगतेस. मला नाहीये इंटरेस्ट ह्यात. प्रिया आपण दोघं आता एकत्र आलोय की नाही. मग आपलं कॉम्बिनेशन कसं आहे ते बघ ना. मग आपण किती क्लोज होतोय एकमेकांच्या ते महत्वाचं आहे ना. आणि आपला काय सीन क्रिएट होणार आहे ते. ओके माय मास्टर. ओके काय चाललंय तुझं. ओके. आणि तो असेल तो फास्ट बीस असेल तो चेपत असेल. मैं नहीं चेपेगा. मैं पहिले बोल मैं नहीं चेपे. मला काय मिनिटाचं ये कुछ नाही आहे समजा. आपण करायची तर डायरेक्ट आर्ट फिल्म. बघायची तर बघा नाही तर मला सांगते किरकिर करू नको यार प्रिया. मला एकदम बोर व्हायला लागलाय आता. सॉरी. सॉरी नको. सॉरी नको प्लीज. सॉरी. एवढ्या जवळ येऊन शब्द तोच बोलतोयस तू म्हणजे मला काही कळत नाहीये. ठीक आहे. अरे यार आपला हनीमून आहे हे पण लक्षात ठेव ना यार प्रिया. आपला हनीमून आहे यार. आय नो. आय नो म्हणजे आता इमर्जन्सी आली ना ओंकार. मी तरी काय करू. आणि ते असिस्टंटने माती खाल्ली आहे ना त्यामुळे सगळं. मला नको सांगू की असिस्टंट बिस्टंट मेरे को मत बता. ते बघ ते किती छान आहेत बघ. त्यांना आता बाळ होईल. आता हे घ्या हे तुमचं बाळ घ्या. मी आता सगळं बाजूला ठेवलंय. लॅपटॉप तिकडे फोन तिकडे. मी फक्त तुझी आहे. माझी वगैरे नको म्हणूस तू. नको काय काय आणतात हनीमूनला यार. तू लॅपटॉप घेऊन आलीस हनीमूनला. काम असतं ना बाबू. काम ह्या शब्दाचे 2 अर्थ आहेत हे पण समजून घे. कळलं का. उगाच तुम्हाला काय बोलायला ना. मी काय काय आणलंय बॅगेत तू बघशील ना असं करशील. मला दाखव काय काय आणलंस तू बॅग.
अजिबात नाही. आता अजिबात नाही. एक मेसेज आता अजिबात नाही प्रिया. शेवटचा मेसेज. एवढी गोड काय चिडता पण येत नाही यार तुझ्यावर. घे. थँक्यू. यार काय करायचं या प्रोडक्शनच्या डांगेंचं. हे बघ काय मेसेज पाठवलाय. मला काय करायचं यार. हनीमूनचा सीन हॉल मध्ये शिफ्ट करू का. सगळे सीन हॉल मध्ये आहेत. टायमिंग बच जाएगा. अरे बघ, काय करायचं. मी काय करू. अरे दुधाचा ग्लास आणते रे ती बेडरूम मध्ये. हॉल मध्ये कसं करणार. अगं आपलाच बेडरूम मध्ये पण नाही होते यार. काय बोलतेस यार तू. आणि हा डांगे कॉन्सेप्ट सुचवतो म्हणे. कशाला उगाच काहीतरी मला त्या प्रोडक्शन वाल्याचं सांगतेस ना. मला काही कळतच नाहीये प्रिया. मी यांना ना एकदा सुनवते. तू फोन नको. तू फोन करू नको आता प्लीज. तू फोन नको करू. हा माझी चिडचिड होईल आता. तू फोन नको करू. व्हॉइस नोट पाठवते मी. टेक्नॉलॉजीकडे ना सगळ्याचे उपाय आहेत यार. आय हेट टेक्नॉलॉजी यार. हॅलो डांगे, हनीमूनचा सीन ना बेडरूम मध्ये व्हावा असं मला वाटतं. तुम्हाला जर का वेगळं वाटत असेल तर ऐकून घ्या. हनीमून हा तरल असतो. हा ठहराव की चीज है भाई. इसको चेपो मत. समझ रहे हो बात. त्याला ना एका आर्ट फिल्म सारखं बघा. तसं ट्रीट करा त्याला. कळतंय तुम्हाला. आणि प्रोडक्शन कॉस्ट बरोबर ना कॉन्टेंटचा पण विचार करा. कॉन्टेंटच चालतो अजूनही. झालं तुझं. हा झालं. रेडी. रेडी म्हणजे काय. आपण लपाछुपी खेळतोय का. नाही. रेडी आपण. हे रेडी. नाही यार प्रिया. नाही मला नाही असं जमणार. प्लीज सॉरी. मी खूप वेगळा इमॅजिन केला होता आपला हनीमून. मला मी फिल्मी आहे. मी रोमॅन्टिक आहे. मला ते तसं. मला तू अशी प्रॉपर कधी वेळ देणार आहेस प्रिया. मला तू हवी आहेस यार. फक्त सतत तू काम. हनीमूनच्या दिवशी पण काम यार प्रिया. अख्खा दिवस दे विदाउट एनी टेक्नॉलॉजिकल डिव्हायसेस. लॅपटॉप नको मला. फोन नको. काही ब्लूटूथ हे वॉच काही नको मला. सांग मला तू कधी भेटणार आहेस. जेव्हा आमच्या सिरियलचे लीड आर्टिस्ट सुट्टीवर जातील तेव्हा आम्हाला सुट्टी मिळेल. आता मी माझा हनीमून तुझ्या ऍक्टर लोकांवर अवलंबून राहणार आहे. हा ते सुट्टी घेतील तेव्हा मला हनीमून करायला मिळणार आहे प्रिया. एकही दिवस वेगळी. आहे अजून एक दिवस आहे. कधी. दिवाळीचा पहिला दिवस. नोव्हेंबर. एका वर्षानंतर मी करायचंय माझा. क्या बात है यार. क्या बात है म्हणजे यार. व्हॉट अ लाईफ. व्हॉट अ लाईफ. या असंच असतं अरे क्रिएटिव्हचं. आम्हाला अशी वेगळी सुट्टी नसते. जेव्हा ऍक्टर्सना सुट्टी असते तेव्हाच आम्हाला सुट्टी असते. त्यामुळे आणि अशी मी आहे ना. हे बघ 1 तास सीन लिहिला. 1 तास चॅनलशी बोलणं झालं. 1 तास तुला. परत 1 तास आईंना. परत फॅमिलीला. मग परत सीन लिहिला. असं नको मला हे सांगूच प्लीज. आता त्रास होईल मला. अरे मला आधी का नव्हतं माहिती. मी किससे शादी किया यार. मला असं झालं की यार क्रिएटिव्ह म्हणजे मस्त रंगबिरंगी आयुष्य. यार वेळ लागेल यार मला इथे. असं मला हनीमून लावून वेळ लागायची पाळी आली. मला असं वाटतं यार. पागल तू जा यार. तुझा मला करू नको. असं नको करू म्हणजे मारे. चल असं नाही करू. मला सांगू नका. अरे चल मला नको सांगू. पागल व्हायची वेळ आली आहे माझ्यावर. आणि बस खुश. पागल झालो. वेडा झालो बस. काय केलंस तू आता. काय केलं मी म्हणजे. आता काय केलं परत का. म्हणजे काय करते. करत राहा. अरे आमच्या सिरियल मध्ये ना एक कांती नावाचा धीर यायचा. करेक्ट जात हे मॅनरिझम. कर ना. तू पागल आहेस काय. तू पागल आहेस. अख्खं टेलिस्कोप घरात आणशील आपल्या. मला नाही करायचं यार तुझ्या बरोबर. काय तू जा. तू एकटी बस. तू सीनली. मी माझे हंस घेऊन जातो. तू जा. मला नाही करायचं काय. पागल करून टाकलं. आणि म्हणे प्राजू यू मिस्ड इट. अत्यंत क्रिएटिव्ह परफॉर्मन्स. वा प्रसाद दा. वा बहारदार. राऊत हनीमूनला आलेला असताना जो भिंत फोडून क्रशशी बोलतो ना त्याला असंच पाहिजे. वा भर अजून खळ्यांमध्ये लांब्या भर.
फार गोड. ते जेव्हा 2 हाऊस दिसले ना सुरुवातीला तेव्हाच मला माहिती होतं 2 हंसों का जोडा पिछडणार आहे थोड्या वेळाने. फक्त त्याचा ग्राफ कसा आहे ते बघणं फार इंटरेस्टिंग होतं. तो फार फार सुंदर पद्धतीने वर नेलात तुम्ही दोघांनी पण. म्हणजे सुरुवातीचा तुझा उत्साह आणि तो खाली येत जाणं आणि नंतर नंतर प्रिया तुझं कॅरेक्टर रिव्हील होत जाणं हळूहळू. व्हेरी ब्युटिफुल. अशा पद्धतीचं स्क्रिप्ट दोघंच असताना होल्ड करणं खूप टफ असतं, पण तुम्ही व्हेरी वेल म्हणजे अप्रतिम परफॉर्म केलं दोघांनी पण. मंडळी, आज एक फॅमिली डॉक्टरकडे आली कारण त्याच्यातली एक मेंबर आजारी पडली. चौघांनी मिळून रिक्षा केली आणि ती फॅमिली डायरेक्ट डॉक्टरच्या केबिन मध्ये घुसली. आली रे आली, हास्य जत्रेतली अतरंगी कोहली फॅमिली आली आणि त्यांचं स्वागत करते प्राजक्ता माली. हो मी ओपीडी सुरू करतोय आता मी. हा आज जरा बिझी आहे. हो भेटूया हां. ते स्टॉक बघून ठेवा, गोळ्यांचा स्टॉक चेक करा, कळलं? हां. हॅलो. हां बोला. हां काय आहे? तुमचं माकड फोटो सेशन करतंय? मी काय करू मला सांगा तुम्ही. चरबी माकडाची आहे. झाडं होती, फुलं होती, पानं होती. मरायला सई तामण करायला का चावलं ते? अख्खं जंगल पडलेलं होतं ना. मग आता ते फोटो सेशन करताय, मी काय करणार? हां नाही. आणि काय म्हणताय? माकड हसतंय, मग चांगलंय की माकड हसतंय मग. अच्छा, हसायचे पैसे मागतंय? अरे नाही, एक मिनिट. नाही, हे जरा सिरियस आहे. हसायचे पैसे मागते हे जरा सिरियस आहे. पण आता आम्ही काही करू शकत नाही. तुमचं माकड आहे, तुम्ही भोगा आता. हां चला. सगळ्या औषधं एकदा चेक करून ठेवा. या नमस्कार. या बसा. नमस्कार. या बसा. हा बोला, काय होते मुळात तुम्ही कोण आहात मला सांगा. मी शिवाली. मी बिवाली. मी पावली. मी आवली. नाही बरोबर आहे. आता आयुष्यात तसे तर आपण काय करणार. मी वेगळं विचारतोय तुम्हाला. तुमची नावं काय? कोण आहात तुम्ही? नावं काय? आम्ही आमची नावेच सांगितली. ही नावं आहेत तुमची? हो. मी शिवाली आवली कोहली. मी बिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. गळ्यात अन्नू मलिक बसलाय पेटी घेऊन. गळ्यातलं जे काही वाक्य बाहेर पडेल त्याला चाल लागलीच पाहिजे असा काही रूल आहे का? नॉर्मल बोला ना. आम्ही असेच बोलतो. हेच आमचं नॉर्मल आहे. हे नॉर्मल आहे तुमचं? हो. हे नॉर्मल आहे मग ही हसतमुख आहे असं म्हणायला पाहिजे. तसं नाही मला म्हणायचं आहे. तुम्ही इकडे आलेलात म्हणजे काहीतरी आजार झाला असेल ना. पेशंट कोण आहे? तुम्ही पेशंट आहात का मला सांगा. मी बिवालीसाठी आले. मी शिवालीसाठी आले. मी आवलीसाठी आले. मी पावलीसाठी आलोय. हे बघा, तुम्ही एकमेकांसाठी आलात ते सांगू नका मला. पेशंट कोण आहे ते मला सांगा. पेशंट कोण आहे? मी सांगू? हा. ही सांगेल. हो मी सांगू असं म्हटल्यावर खरं तर आपणच सांगायचं असतं, कळलं का? आपण नॉर्मली आज काय लेडी स्पॉट ना काय एक्सप्रेशन. अरे ओके, मला तेच तुम्हाला सांगायचं. वहिनी तुम्ही सांगा काय झालं. तुम्ही सांगा मला काय झालंय. आम्ही सगळे थोडे थोडे आजारी आहोत. आम्हाला थोड्या गोळ्या द्या ना. हे बघा, तुम्ही आता गोळ्या घ्यायला इकडे आलेला आहात. डॉक्टरांचा वाढदिवस आहे का अशात गोळ्या वाटायला?
नाही की नाही? तुम्हाला काहीतरी झालं असेल, आजार झाला असेल की नाही, मग तो आजार कोणता मला कळलं पाहिजे. तर मी त्या पद्धतीने गोळ्या देईन ना. काय झालं मला सांगा तुम्ही. हा, काय झालं तुम्हाला? तुम्हाला सर्दी झाली आहे का? नाही मला सर्दी नाही झाली. मला पण सर्दी नाही झाली. मला तर सर्दी अजिबातच नाही झाली. मला आहे झाली सर्दी. अरे इकडे आड तिकडे विहीर असं झालंय आज मला. हे बघा, मला तुम्हाला काय म्हणायचं आहे. सर्दी कुणाला झाली? मला. संभाषण तिथेच संपतं. तुम्ही पुढे मग ह्याला नाही झालं, मला नाही झालं, त्याला झालं, ह्याच्यात मला खरंच इंटरेस्ट नाही आहे. कळतंय का तुम्हाला? हां, तर सर्दी झालेली आहे. बरं ठीक आहे, हरकत नाही. तर सर्दी झालेली आहे, बरोबर आहे. तुम्हाला सर्दी झालेली आहे. तुमचं नाव शिवाली, बरोबर? नाही मी शिवाली. मी भिवाली. मी पावली. मी आवली. मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लवली कोहली. नका नाही रे असं बोलू. डोक्यात जातात रे हे सगळं. असंच बोलायचं का मी पुढचं सगळं स्किट? तुम्हाला नाही जमत. गप्पा बसा. मला इंटरेस्ट पण नाही त्यात, कळलं का? हे बघा, तुम्ही इरिटेट करताय समोरच्याला, कळलं का? हे तुमचा जो टोन आहे ना, नाही इरिटेट होतोय त्यांनी. भिंतीवर अशी उलटी नखं घासल्यावर कसा शहारा येतो तसा शहारा येतो ऐकून तुमचं. हे लक्षात आलं का तुमच्या? ओके, मी आता जी माहिती देतोय ती माहिती फक्त मला पुरवा. लक्षात आलं का? हा, तर तुम्ही बिवाली आहात, बरोबर आहे? बिवाली. नीट बोला हो, कुठला आवाज आहे हा? तर तुम्ही बिवाली आहात, बरोबर आहे. तुम्हाला सर्दी झालेली आहे. हो. हा, सर्दी झालेली आहे, बरोबर आहे. मला सांगा तुमचं वय काय? माझं वय 18 आहे. माझं वय 18 नाही. माझं वय 18 नाही. माझं वय 18 नाहीच नाही. ही तुमची मुलगी आहे. ही मगाशी काय म्हणाली? तिचं वय 18 आहे. त्यानंतर तुम्ही काय सांगता माझं वय 18 नाही म्हणून? आई बापाचं आणि मुलीचं वय एकच असेल का? शाब्बास. गप्पा बसा. हे कोण पेशंट आज आलेले आहेत? एक पैसा घ्यायचा नाही आज परडेचा. काहीच दिसत नाहीये तुझ्या चेहऱ्यावर आज. काहीच करत नाहीयेस तू. एकटा मी आपटतो इकडे. हे बघा, तुमच्या लक्षात येत आहे का? बघा, आता हिला आजार झाला हे मला कळलेलं आहे. आता दुसऱ्या कोणीही बोलू नका. मी फक्त तिच्याशी संवाद साधतोय. लक्षात आलं तुमच्या? ओके. हा, तर तुम्ही हे बिवाली. तुम्ही बिवाली आहात? टार्झन आहेस? हो करायला नॉर्मल बोल ना बाबा. मी बिवाली. हो मी बिवाली. संपलं. कशाला बाई हे नको आहे मला. हा, तर तुम्हाला हे जे काही सर्दी किंवा जे काही झालेली होती, मी आता विचारलं, तर ते काय झालेलं होतं की बाबा थंड काही खाल्लं का तुम्ही? किंवा काही कुठे कोल्ड्रिंक वगैरे पिण्यात आलं का तुमच्या? नाही. काल सकाळी मी शिंकली. आणि काल मी पण शिंकली. अच्छा, तुम्हाला पण सर्दी झालेली आहे? नाही, माझ्या नाकातली केस हुळहुळली मग मी शिंकली. कशाला सांगता रे ते? तुमच्या नाकातलं केस हुळहुळल्याने शिंकलं ते कशाला सांगताय डॉक्टरला? सर्दीमुळे काय झालंय का ते सांगा मला. काल तर मी पण शिंकली होती. अच्छा, म्हणजे तुम्हाला पण सर्दी झालेली होती? नाही, मी जस्ट भिवालीला कंपनी दिली. अरे कशाला सांगता रे? शिंकायला कोणी कंपनी देता? हा, चला शिंकूया जरा. एकत्र शिंकतात कोणी? वाटेल ते सांगाल तुम्ही. मला तर आता पण शिंक आली. अशिंक. मला तर पुढे शिंक येणार आहे. अशिंक. पुढे शिंक येते ते आधी कळतं आपल्याला कधी? 3 मिनिटांनी मला शिंक येणार आहे असं कधी विचारत तुम्हाला? काही कराल का हो? अशिंक. अशिंक. अशिंक शिंक. शिंक. चल रे, चल. गाढव आहेस? गाढव आहेस? शिंक गाढव आहेस तू? अरे मला हे काय घेऊन आली आहेस ती? हे अबाबा जे काय घेऊन आली आहे ते. अरे शिंक अशी नसते रे बाळांनो. हे बघा, हे अशी असते. आक्षी आक्षी शिंक अशी नसते. आक्षी ही शिंक असते. ओके. हा. अशिंक. 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 तुझं वेगळं असतं रे दरवेळेला.
यांचं एक वेगळं, तुझं एक वेगळं, स्वतःची जागा वेगळी घेतोय रे तू. अरे यार असं नका करू यार, खूप पेशंट बाहेर आहेत, असं नका करू. कळतं का तुम्हाला? बघतोय बघ कसा. नीट बघा तुम्ही. मी डॉक्टर आहे तुमचा, बरं करायला आलो इकडे. तुम्हाला कळलं का? काय झालंय ते कळेल का मला? काय झालंय, कशामुळे सगळं झालं? मी सांगू? हा सांगा. मीच सांगणार. अरे मग त्याच्या बावल्याडाच कर. मीच सांगणार कशाला पाहिजे? शानपणा करू नको तू. काय झालं ते कोण सांगणार आहे का मला? आम्ही फिरायला गेलो होतो कणकवली. हा. तिकडून आम्ही गेलो तारकर्ली. तिथून आम्ही गेलो दापोली. तिथून आम्ही गेलो वेंगुर्ली. माझी डोक्यावर होती टोपली, पायात नव्हती चपली. अरे का बरे ली काय जागतिक संमेलन भरवत आहे लीचं? लोणचं घालायचं एवढं ली करून. पुढे काय झालं सांग रे लवकर. तिथे तिथे दिवाळीने आईस्क्रीम खाल्ली. हा. शिवालीने बर्फाचा गोळा खाल्ली. मी समुद्रात डुंबली. मी तर समुद्रात डुमडुम डुंबली. तू कोण आहेस रे शाण्या? तुझ्या एकटाचं डुमडुमली, बाकी डुमतात तू डुमडुमतो तिकडे जाऊन. देई ना अशी. डॉक्टर आहे मी, डॉक्टरचं कॅरेक्टर करतो. डोक्यात जाऊ नको, सांगून ठेवतोय. ए पुढे काय झालं सांग रा. पुढे पुढे दिवाळीला खूप थंडी वाजली. हा. मग दिवाळीने चादर ओढली. मग आवलीने चादर खेचली. आणि मग चादर फाटली. आणि मग दिवाळीला खूप खूप थंडी वाजली. मग दिवाळीने स्वेटर घातली. नाही आवलीने मफलर घेतली. मी नाही मफलर घेतली, मफलर तर शिवालीने घेतली. मी मफलर नाही घेतली. तूच घेतली, मी पाहिली. मी पण बघितली, तूच घेतली. तिने सांगितली, आता मी पण ऐकली. मग चादर वर ओढली आणि पाय उघडी राहिली. नाही, 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 कोणी मग म्हणली? पायात तिने कसं घेतलेली माती चादर आली? मी ए गोळी घे, गोळी घे, चल. घे गोळी घे, चल. गोळ्या का ए माझी गुलाबी लिली. वाटत त्याच्या गोळ्या. माझी पिवली. माझी पिंकली. माझी हिरली. हिरली कुठला रंग आहे रे? हिरली कुठला रंग आहे? हिरली कुठला रंग आहे तुझा? मग माझी बघुली. भगुली नाही रे, भगवा असतो तो. भगुली कुठला रंग आणलात? असे नाही ऐकायचे तुम्ही. टकली सटकली. ए मी घाबरली. मी पण घाबरली. मी तर खूप ऐकायचं. घाबरली. मी तर घाब घाबरली. तुझं घाब घाबरली दाखवतो. नको 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 नको. डॉक्टरने स्वतःला टोचली. ती तर अशीच उभी राहिली. आता आता काय 15 मिनिटं झाली. आता स्किट संपली, येणार आता प्राजक्ता माली. वा वा वा, एकदम वाला परफॉर्मन्स. लवली. हा सरस एक प्रसाद दा. सगळ्या सिरीज मध्ये ही सिरीज मला लय आवडली. कोहली फॅमिली पुन्हाच आवडली. पण मला प्रश्न पडला, ही टोनिंग कोणी शोधली? ज्याचं नाव येणार त्याला मी देणार चुचली. नाही मला सिरियसली प्रश्न पडला, हे जे मी आवले कोल हे टोनिंग कोणी शोधलंय, हे कोणाला सापडलंय? रिहर्सल करतानाच तुम्ही फार वेडे आहात यार सगळे, सिरियसली. आणि हांडे तू आज कमाल केलीस. म्हणजे हे 5 जण समोर अतिरेक करतायत, म्हणजे अतिशयोक्तीचा कळस चाललाय समोर, आणि आपण ढिम्म उभं राहायचं, एक तसूभरही चेहरा हलवायचा नाही. हे खूप डिफिकल्ट आहे प्रियांका. खूप ब्रिलियंट फॅन्टॅस्टिक. खूप मजा आली. सई. हे प्रियांकासाठी अशक्य होतं. तू जे केलंस ते करणं खूप डिफिकल्ट आहे, पण तू ते शेवटपर्यंत सोडलं नाहीस हांडे. वा, वी आर प्राऊड ऑफ यू. पांडू म्हणजे आज तू काही न करता खूप काय केलंस हे लक्षात घे. आणि प्लीज पुन्हा लवकर या, आम्हाला या सिरीजचा कधीच कंटाळा येत नाही. मजा आली. थँक्यू कोहली फॅमिली. मंडळी, आता इथे केकच्या साक्षीनं रंगणार आहे चोर पोलिसाचा खेळ. त्यामुळे आपल्याला विनोदाचा गोडवा चाखायला मिळणार हे मात्र नक्की. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडचं. नाच रे मोरा आंब्याच्यावर नाच, नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याच्यावर नाच, नाच रे मोरा काला काला कापूस पुढे बोल. ढगाची वारा झुंजला रे. ते राहिलं ना बाळा.
ते घे. आता माझी पाली मीच देते ताली. हात गेला खाली मुंग्या मला आली. बस झालं. अरे काय गोड मुलगी आहे यार. हे मुली हाय. तुझं नाव काय ग? हाय मी वनी. मी गौरव दादा. अरे बापरे. हाय 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 हाय. काय ग? हे रंगीबिरंगी ह्याच्यामध्ये काय ठेवलंय? ह्याच्यात केक आहे केक. केक आहे? हा. केक ए बाळा. दादा हा? केक कसा असतो रे? मी आयुष्यात कधीच केक नाही खाल्लाय माहितीये. हा? तो खायचा असतो? हो बाळा तुला वाटलं केक लावून आंघोळ करतात. हे नको करू यार. माझ्या दादा आहे ना असं असतं. अच्छा असं असतं का? हा मला केक पाहिजे त्याच्यावरती ती अशी क्रीम असते ना मी कधीच नाही खाल्ली आहे. मला दे ना. हो काय? त्याच्यावरती चेरी असते ना ती पण नाही मी कधीच खाल्ली आहे. मला दे ना केक. तू लहान मुलगी असलीस ना तरी खोटं बोललेलं लाळ्यासारखं तोंडात बाहेर येतंय. तू साधी दे. मला दे ना प्लीज ना. देणार. पण हा केक माझ्या मैत्रिणीसाठी आणलाय. आज तिचा बर्थडे आहे ना. तिचा बर्थडे सेलिब्रेट करूया. आपण सगळ्यांनी केक खाऊया. नाही मला आता अरे नाही ना तिचा बर्थडे. हे दे सांग का नाही. बस इथं. सांगितलं ऐकायला येत नाही. सांगतो ना माझ्या मैत्रिणीचा बर्थडे आहे. आपण सगळ्यांनी केक खाऊया. वनी का इंसान छोड़े का नहीं साला. ए पुष्पागुच्छ बस इथं सांगितलं. चोर 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 पकडा चोर. चोर 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 रुक 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 चोर माझा केक माझा केक माझा केक माझा केक माझा केक नाही नाही माझा बरं झालं थकले असाल हे कसं मला दमवतोस पळतोस. मला कशाला मारते पण मी काय केलंय. चोर आहेस चोर आहेस. कोण चोर आहे. मला दमवतोस. मी चोर नाही. हा चोर आहे. साहेब 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 चोर आहे म्हणून मारताय का तुम्ही दमलात म्हणून मारताय? ये शान्या चांगल्या घरातला वाटतोस म्हणून तुला मारत नाही पण हा भामटाय. कोण चांगल्या घरातला. साहेब हा चोर आहे. ह्याला मी पकडलंय. हा चोर आहे. हा नाही साहेब नाही मी चोर नाही आहे. मुळात काय आहे आमच्या घराण्यात चौर्यकर्म करायची प्रथाच नाही आहे परंपराच नाही आहे. आणि मुळात माझ्या मुखकमलाकडे बघून तुम्हाला वाटतंय का मी शर्वलिक असेन म्हणून? ये भांडायला ये काय असं का बोलतो बे. मग असं का बोलला. अरे मी चोर नाही असं बोलला. ये भांड्या इकडे बघ काय त्याच्या भाषेवरून तो चांगल्या घरातला वाटतोय. साहेब मुद्दाम करते साहेब ते. त्या चेहऱ्यावरून तो ए चोर ए चोर माझी चैन चोर पकडा. आता यार एवढ्या वेळात चोर चोरीचा माल विकून चोरी करून सगळं करून जाईल. दुसऱ्या दिवशी परत चोरी करेल. चोर पकडा. असं यार. ए, चोर तो चोर वर मिमिक्री एवढी फालतू मिमिक्री करशील एकट्याने शो पाडणारच. नाही साहेब चोर तो चोर वर शिरजोर अशी म्हण आहे ती. तू मुद्दाम करू नका. असं मुद्दाम करू नको तू. साहेब हा चोर आहे साहेब. मला माहिती आहे ना. ए घबऱ्या तू चांगल्या घरातला वाटतोय म्हणून तुला काय बोलत नाही. तू पोलीस एक स्टेशनला मिनिट पण मी चोरी केलीच नाही तर. आत्ता कळेल कोणी चोरी केली. बाई यांच्याकडे बघा यांनी तुमची चेन मारली आहे. खरं सांगू का मला चेहरा दिसला नाही ते पाठमोरं बघितलं ना लांब केस होते एवढंच कळलं आणि हे जॅकेट घातलं होतं अंगात. साहेब तुम्हाला असं खरंच वाटतं की मी एकटा शो पाडेल म्हणून. हे बालनाट्य नाही पाडणार का आपला शो. मारीन धरून. पण मी खरं सांगतो साहेब मी चोरी नाही केली साहेब. ती बाई सांगते हे जॅकेट घातलेलं हा, तू चोर आहे. नाही साहेब हे जॅकेट ह्याचं आहे साहेब. मीच काढल्याच्या अंगात नाही ह्याचं जॅकेट आहे. नाही साहेब मला सांगा मुळात माझ्याकडे बघून तुम्हाला मी हा भडक रंगाचा छछोर जॅकेट घालीन का असं वाटतंय तुम्हाला? मी शपथ सांगतो साहेब मी चोरी नाही केली साहेब. हा चोर आहे. मी सांगू मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय म्हणून बोललो. हा बघ शपथ. एक मिनिट साहेब वहिनी खरं खरं सांग साहेबांना. बघा मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. ते जे बोलतात ते सगळं खरं असतं. तू साहेबांना सांग कोण आधी आलं नंतर कोण आलं सगळं तू खरं खरं सांग बाळा. सगळी गोष्ट सांगशील तिला. नाही म्हणजे बाजूला हो हा. गपच्या चिप बाजूला हो गपच्याची बाजूला हो. ए इकडे मला सांग कुठला काका इथे तुझ्या बाजूला बसला हा, होता. बरं. कुठला काका धावत आला हा. आणि ह्याच्यातला कुठला काका चोर आहे. हा 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 काका आहे ना हा बघितलं. हा काका तो माझ्या शेजारी बसला होता.
पोरगी आहे. काय खोटं बोलते. मारा फटकावा काय बोलला? फटकावा. मगाशी काय बोलला काय? मुलं म्हणजे देवाघरची फुलं हा. असतात मुलं खोटं बोलत नाही तिने सांगितलेलं आहे तू चोर आहे तू पोलीस ऐका साहेब, मी तिला केक देत नाही ना म्हणून ती खोटं बोलते साहेब. मी नाही खोटं बोलत आहे. हा? हा केक माझ्या काकांनी आणलाय माझ्यासाठी. हा केक तुझ्या काकांनी. हो हे का? हो हो मी आणला तो केक मी आणला. काय झालं गेल्या वर्षीचा वाढदिवस मी हिचा विसरलो म्हणून मी आता दिलगिरी व्यक्त करण्यासाठी म्हणून तो केक आणलेला आहे. अरे दिलगिरी कसली दिलगिरी याला सांगा साहेब तुम्ही. हा काही बोलतो साहेब. मी सांगतो आयुष्य साहेब मी काय म्हणते जरा सरबत किंवा कोल्ड्रिंक वगैरे मिळेल का मला दम लागलाय हो तुम्ही जरा पटापट बोलाल का स्कीटला पण दम लागलाय हो अरे यार ते काय टुरिस्ट गाईड म्हणून आलोय तुमच्या चेनसाठी आलो नाही इकडे पाणी संपलंय म्हणून. खरं खरं सांग खरं खरं सांग कुठला काका नंतर आला कुठला काका आधी होता खरं सांग मी खोटं नाही बोलत. शपथ. काका हा बोल तुला पण मुलगी असेल ना? ती कधी खोटं बोलते का? मी खोटं बोलते साहेब. ऐक साहेब साहेब अरे बापरे. ऐका साहेब रडू नका साहेब. अरे ती खोटं बोलते माझं ऐका साहेब. साहेब साहेब पप्पी घ्या की माझ्या पोरीचं नाव पप्पी हो माझ्या पप्पीला मी अशी मोठी होताना कधी बघितलीच नाही नेहमी पाळण्यातच बघितली पाळण्यातच मोठी झाली तिला कधी वेळच देता नाही आला सकाळी ड्युटीवर जाताना पप्पी झोपलेली असायची रात्री ड्युटीवर आल्यावर पप्पी झोपलेली असायची आणि पप्पीची मम्मी फटकावा फटकावा पोलिसच्या मम्मीवर नाही ह्याला दाखवतो पप्पीची मम्मी काय करणार. काय चाललंय गौऱ्या? काय बोलतोय हा? तुम्ही यांच्या कोणात या माणसाने त्यांची चैन मारली आहे गौऱ्या तू नाही चेत ना मी चेन नाही गौऱ्या चोरली. तू चेन चोरली नाही चोरली मी. गौऱ्या यार मी येणारच होते ना 5 मिनिटात येणार होते मी तू चेन चोरायची काय गरज होती सांगा आता कसा वाचवाल शो. आणि तुम्ही मला बोलता साहेब हा या वाक्याला काय लॉजिक आहे. मी येणार होते कशाला चोरी केली. अरे हे बघा, एवढं जोरात माराल फटकावा. अयो, 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 अयो. अगं मी चेन चोरली नाही साहेब. मी शपथ चेन चोरली नाही. एक मिनिट साहेब तुम्ही कशावरून म्हणताय हा चोर आहे हा. तुम्हाला याच्याकडे चेन सापडली आहे हा, नाही म्हणजे मिनी याची झडती नाही घेतली आहे हा. हात वर कर साहेब माझ्याकडं चेतना गौऱ्या घाबरू नको पाय वर कर उभं कसं राहणार मी. नाही बरोबर हे आहे. यांचे विनोद काय करायचं आमच्यासारखा पांढरपेशी माणसांनी तुम्ही सांगा. ए चंचू पात्र गप्प बस हात वर कर माणिक मोती माणिक मध्ये नाव गोळ्या आहेत त्या. गो- हे बघा हे गोळ्या आहेत. हा, एक मिनिट या खिशात काय आहे बघू या- या- या खिशात काय आहे बाई चेन बाई ही तुमची चैन आहे नाही ही माझी चैन नाही हे डिझाईन नाहीये माझ्या चेनचं ही तुमची ही ही पण त्यांनी चोरी केलेली असणार साहेब. गौऱ्या तू खरंच चेन चोरली आहे अरे जर थांबशील का ग 2 मिनिटं. मी नाही चोरली ना ग चेन. ए, ही माझी चेन आहे. तुझी हा तुझी चैन हा. आहे कुठून घेतली त्या बाजूच्या दुकानातून. रिसीट दाखव रिसिट नाही माझ्या घामाच्या पैशाने घेतली मी. किती रुपयाला 20 माझी चेन आहे ती. कोणासाठी घेतलीस गौऱ्या तू ही चेन अगं, तुझ्यासाठी घेतली ना ग चेन मी. गौऱ्या तू माझ्यासाठी टपरीवरून 20 रुपयाची डुप्लिकेट चेन घेतलीस गौऱ्या अगं मी तुला सांगणार गौऱ्या एवढं 20 रुपयाचं चेन एवढं. लोकांना ओरिजिनल गर्लफ्रेंड पाहिजे असते आणि हा मला फसवतोय मला कळलेलं आहे तू फ्रॉड आहे मी तुझ्या पुरीला फसवलं तूच चैन मारले ऐका, एक मिनिट ऐका ना माझं. मला फक्त ना सिद्ध करू द्या की मी चोर नाही म्हणून. एक संधी द्या मला प्लीज साहेब प्लीज. नाही साहेब नाही एवढ्या भयानक चोराला एक संधी देणं म्हणजे आमच्यासारख्या लोकांनी कसं बरं या जगात तुम्ही फिरायचं. ओठांची घडी घालून जरा बाजूला बसता का त्याचं तुला सांगतो बरोबर. ए चोरट्या तुला चान्स हवाय ना मला चल तुला दिली 2 मिनिटं सिद्ध कर चल पटकन चल चल वहिनी हात जोडतो तुझ्या वहिनी. काकांना खरखर सांग ना की मी चोर नाही म्हणून. मी तुला केक देतो. हा केक देतो. हा सांग चालेल. हा काकांना सांग चालेल, पण काकांना. हा घे घे बाळा घे घे हा घे हा काका हा 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 काका आहे हा, हा. ना तो ना इकडे संपला केक. संपला घे घे बाळा. हा सांग 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 हा हा काका आहे ना हा. तो इकडे बसला होता आणि केक संपलाय हे घे बाळा. हा आणि तिथून चोर 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 असा आवाज आला. मी असं मान वगरून बघितलं केक संपलाय या सगळं घे काकांना सगळं खरं खरं सांग. हा सांग. म्हणून बघितलं तर हा काका आला होता तिकडं धावत बघितलं. आणि तो घाबरला होता पण हा काका इकडेच बसला होता. हा काका चोर नाहीये.
हा नाही मग चोर कोण आहे? हा काका. साहेब माझी झडती घेतली ना, याची पण झडती घ्या. याची झडती घ्या साहेब, हा चोर आहे मी सांगतो तुम्हाला. हा, थांब मला नाही नाही साहेब, बघा माझ्यासारख्या सामाजिक आणि सामान्य माणसाची झडती येथे भर चौकात घेणं मला काही योग्य वाटत नाही. आमचा पांढरपेशी ही चेन नाही साहेब, ही घ्या. बघितलं कसं बोलला? ओ बाई, ही चेन तुमची आहे. हो हीच आहे, पण कोल्ड्रिंक नाही दिलं तुम्ही अरे, मला इथं जरा. ओ बाई, चेन मिळाली हे महत्वाचं आहे ना. ए भामटे, सॉरी माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालेला नाही, आहे. नाही. हा तू चल पोलीस स्टेशनला चल, तो सगळं बाहेर काढतो. सोडा नाही, पांढरपेशी आहे, साहेब. सगळं लाल बाहेर काढतो. ओ बाई, चला दम लागलाय. चला. बघितलं हा, मी काहीच केलं नाही. काका काय ग? केक मस्त आहे. चल येतो. हा, बाई. बघितलं मी काहीच केलं नाही, मी चोर. गप्पा बस गौऱ्या, तुम्हाला 20 रुपयाची डुप्लिकेट चेन दिलीस गौऱ्या. अगं मी नाही दिली, राख्या मला बोलला पहिला पहिला प्यार आहे, पहिली पहिली बार आहे, नया नया 20 रुपये की चेन. भिकारे राख्या चेतला थांबा चेतला. वा 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 वा, हा चोरीचा मामला अतिशय धमाकेदार होता. बघूया हास्य रसिकांना तो कसा वाटलाय. सई क्रेझी परफॉर्मन्स वने. गोड म्हणजे इतकी गोड दिसतेस ना, आणि इतकं गोड करतेस तू या छोट्या मुलीच्या कॅरेक्टरमध्ये, आणि मला ह्याचं शीर्षक पण फार आवडलेलं आहे. फार गोड. गौऱ्या, तुझ्या इम्प्रॉम्प्टू जोक्सला सॅल्यूट आहे माझा, सॅल्यूट. आउटस्टँडिंग. राऊत, एक्सलंट व्हॉइस मॉड्युलेशन. फारच मजा आली. Thank you, ma'am. सगळे आपापल्या रोल्समध्ये आउटस्टँडिंग होते. मी खूप एन्जॉय केला. मस्त. मंडळी, उद्याच्या भागाच्या शेवटी आपण निवडणार आहोत परफॉर्मर ऑफ द वीक. सो उद्याचा भाग अजिबात चुकू नका आणि एनी विच वेज बघत राहा. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.